हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आत्ता मी आहे ऑफिसमध्ये आणि ऑफिसमध्ये आले तेव्हा समजलं की ऑफिसमध्ये लाईटच नाही आहे. सो हे बघा, हे सर्व लोक आम्ही टाईमपास करत होतो कारण लाईट नव्हती, ए सी चालत नव्हतं, सफोकेशन होत होतं, काय करायचं हे समजत नव्हतं. आम्ही टाईमपास चालला होता, मोबाईल आणि मोबाईल मोबाईल एके मोबाईल, पण खूप मजा येत होती. जब लाईट नाही होती कितना मजा आला. टाइमपास चल रहा है, टाइमपास. सर असा टाइमपास झाला होता चालू. कंटाळा तर आलाच होता, खूप गरम होत होतं, सफोकेशन तर मी सांगितल्याप्रमाणे खूपच होत होतं. ए सी नसल्यामुळे, लाईट नसल्यामुळे सगळं काम बंद झालं होतं आणि आता काय करायचं काहीच समजत नव्हता. थोडा वेळ ऑफिसमध्ये राहून नंतर आम्ही घरी निघालो कारण राहण्यात काहीच ऑप्शन नव्हता. ट्रेन भेटली, ट्रेनमध्ये बसले. संध्याकाळचा वेळ होता, गर्दी कमी होती कारण आम्ही 3-4 वाजता निघालो होतो. सो गर्दी कमी असल्यामुळे मला थोडीशी जागा नंतर भेटली बसायला आणि नंतर मग मी आफ्टर ट्रॅव्हल विरारमध्ये उतरली. विरारमध्ये उतरल्यानंतर मला खूप छान वाटत होतं. कारण असं दिवसाचं विरारमध्ये उतरायला कमीच भेटतं. सो विरारमध्ये उतरल्यानंतर बाहेर जाताना खूप मजा आली मला, कारण गर्दी नव्हती मेन. कारण 4-5च्या दरम्यान एवढी लोकं नसतात, त्यामुळे गर्दी कमी होते. आणि इथे मी जात होते कारण कुणाल बाहेर वेट करत होता बाईक घेऊन. सो मी चालत अशी बाहेर पडत होते. गर्दी नसल्यामुळे मला खूप इझी झालं बाहेर पडणं, एकदम मस्त. त्यामुळे मी मस्त व्हिडिओ फोटोशूट करत बाहेर जात होते. सो खूप मजा आली मला ट्रॅव्हल करताना आणि लवकर पण सोडलं. हा बघा, हा कुणाल. सो आम्ही आता जात आहोत घरी. सो घरी जातेवेळी आम्हाला काहीतरी आठवलं की आता संध्याकाळ झाली, लवकर आले तर काहीतरी मला कॉफी प्यावीशी वाटली. सो आणि भूक पण लागलेली. सो म्हटलं याला की चल कुठेतरी कॉफी प्यायला जाऊया, आणि भूक पण लागली होती. सो आपण काहीतरी खाऊया. सो आम्ही गेलो चाय ठेकामध्ये. विरारमध्ये जे कोणी बघत असेल माझा ब्लॉग त्यांना माहीत असेल चाय ठेका. सो आम्ही चाय ठेकामध्ये गेलो होतो आणि आम्ही मस्तपैकी कॉफी मागवली. कुणालने चॉकलेट कॉफी आणि मी माझी रोजची ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. हो, सध्या मी खूप डाएटवर आहे, शुगर खात नाही आहे मी, म्हणून अशी बारीक झाली आहे. सो मी अशी ब्लॅक कॉफी मन नसताना मन मारून ब्लॅक कॉफी पीत होते, कारण फक्त कॉफी आणि गरम पाणी सेम. सो मी मुद्दाम कुणालची चॉकलेट कॉफी टेस्ट केली, छान होती, पण एकदम काय म्हणतात ते शुगर. आणि मला आत्ता सध्या शुगर खाताना खूप कंटाळा येतो, कारण मी वर्षभरात शुगर सोडली आहे. त्यामुळे ग्लो बघा, ग्लो. सो अशी एक ब्लॅक कॉफी, म्हणजे काळा अर्क असतो ना मराठी माणसात म्हणतात, तो काळा अर्क तसं काय. नंतर भूक लागलेली त्यामुळे आम्ही पिझ्झा मागवला. सो आम्ही मस्त एकदम चीज पिझ्झा खाल्ला. सो चीज पिझ्झा खाऊन मला खूप भारी वाटलं, मस्त वाटलं. सो आम्ही हे सगळं झाल्यानंतर घरी निघालो, पेटपूजा झाली आणि घरी जायला निघालो. सो हा पूर्ण छोटासा माझा ब्लॉग होता. सो गाईज, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करा. आणि तुम्हाला कुठच्या भाषामध्ये जर ब्लॉग हवा असेल, मराठी, हिंदी, इंग्लिश, तिन्ही भाषांपैकी एखादलं कुठलं सांगा. मालवणी पण मी आहे, मालवणी, कोकणी, जर कोकणी हवा असेल ब्लॉग तर कोकणीमध्ये पण कमेंट्स करा.